घरी एका चिवताईला सोडून आलो, पण बाहेर मला असा चिवताईंचा थवाच भेटला. तर झालं असं, बऱ्याच दिवसातून मित्रांसोबत मी सुधागड ट्रेकला निघालो होतो. रस्त्यातच पाली येथे श्री बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायला थांबलो आणि एवढ्या चिवताई मला भेटल्या. श्री बल्लाळेश्वराचं दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथंच एक छान कुटुंब देखील भेटलं. नंतर आम्ही सर्व मित्र किल्ले सुधागड येथे निघालो. मध्ये रस्त्यात कशीबशी यांची भांडणं सोडवली. मित्र हो, आपण झाडाला अशी मिठी मारली ना, आपला सर्व ताणतणाव थकवा कमी होऊन जातो. किल्ल्यावर मला ही छोटीशी चिवताई देखील भेटली. अमृत नेमकं कसं लागतंय हे पाहायचं असेल तर गड किल्ल्यावर जाऊन लिंबू पाणी पिऊन बघा. महाराजांच्या जवळपास सर्वच किल्ल्यावर पाण्याची साठवणूक करण्यासाठी अशा खडकात कोरलेल्या टाक्या बनवलेल्या आहेत. महाराज जरी आज आपल्यात नसले तरी महाराजांनी बांधलेले गड किल्ले चढताना, पुरातन मंदिर पाहताना, वीरगतीला प्राप्त झालेल्या मावळ्यांच्या समाधी पाहताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही.